बातमी मुंबईतून मुंबईत बेपत्ता झालेल्या 12 पैकी 8 मुलांचा शोध लागलाय। शिवाजीनगरमधील 4 पैकी 3 मुलं पालकांच्या हवाली करण्यात आले। चौथ्या बेपत्ता मुलालाही नातेवाईकांकडून घरी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। साकीनाक्यामधल्या दोन्ही अल्पवयीन मुलांचाही शोध लागलेला आहे। मानखुर्दमधल्या एका बेपत्ता मुलाचा शोध लागला। घाटकोपरच्या 17 वर्षीय मुलीचंही ठिकाण कळलं असून पोलीस तिला ताब्यात घेणार आहेत। घरातले वाद, खर्चाला पैसे न देणं, शिक्षण नको अशी या मुलांची बेपत्ता होण्यामागची कारणं आहेत। अल्पवयीन मुलांबाबत ठोस पावलं उचलावीत अशी मागणी खासदार वर्षा गायकवाडांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। मुंबईसारख्या शहरात 36 तासात अल्पवयीन मुलं बेपत्ता होणं ही केवळ धक्कादायक घटना नाही, तर सरकार कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत किती उदासीन आणि असमर्थ आहे हे अधोरेखित होतं। शहरातील 7 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून 8 मुलींसह बालकं गायब होत असतील आणि मानवी तस्करीच्या टोळ्यांची भीती व्यक्त केली जात असेल तर सरकार नेमकं काय करत आहे हा प्रश्न आपसूक पडतो। पालकांच्या मनातील भीती, मुलांचं सुरक्षित भविष्य, समाजातील वाढती दहशत याला जबाबदार कोण? गृह मंत्रालय करतंय काय? मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेऊन ठोस पावलं उचलावी। बेपत्ता मुलांचा शोध घेतला पाहिजे, त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळेल अशी कृती सरकारकडून अपेक्षित असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।